मामाची हळद आलेली आहे नवरीला। हळदीचे वडे, जवळा आहे जवळा, तरी आले कसली भारी, वांगा सुकट, 20 किलो चिकन आणि 100 किलो मटन आहे। व्हिडिओ आम्ही रोज आवडीने बघतो। माझ्या मुलीला खूप आवडतात आणि तिच्या घरी रोज काय मेजवानी असते स्पेशल बघायला मिळते। कोणी जरी पाहुणा गेला बँशरला तरी आम्हाला माहिती नसतं, पण तिच्याकडून माहिती पडते। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आहे हळदीचा दिवस आणि आम्ही आता निघालेलो आहोत हळदीला। ती बघा सगळे आम्ही तयारी केलोय आणि निघालेलो आहोत हळदीला। मॅचिंग सेंटर आहे, मॅचिंग साड्या सगळ्यांच्या। मामाची हळद चाललेली आहे इकडे, आता नवरीला मामाला घ्यायला आले हळद लावायला। पण सगळा मॅचिंग सेंटर आहे। मामाची हळद आलेली आहे आणि त्याच्यासोबत दुसरे चुलत मामा आहेत, त्यांना पण मानपान दिलंय। हे सगळे मामा आहेत, मुलीचे चुलत आहेत। हा मधला आहे तो एकच मामा आहे सख्खा, आणि बाकी सगळे आहेत ते सगळे चुलत मामा आहेत। मामाची हळद आलेली आहे नवरीला। सोन्या वारू उंटाची हळद लागते नवरीला, बघू शकता। आणि इकडे करवल्या बघितले, रुपा पण आहे करवली।
वड्यांचा कार्यक्रम चालू आहे, ते वडे करतायत, हळदीचे वडे. सकाळपासून घेतलेत करायला, झाले आता जवळजवळ. इथे इकडे पापड आहेत तांदळाचे, मोठा बॉक्सच आहे, तेवढे तळायचे रट्ट पापड. सगळे तळायचे काय? सगळे तळायचे. मेंदू वडे सारखे वडे करतायत, मस्त लागतात वडे, छान असतात. मावशी आहेत दोन, ही पिंकी मावशी आहे, ही सुवर्ण मावशी आहे. पैसे भेटले बघा हिला करवलीला. आणि ही अनिता ना, अनिता आई मावशीची मुलगी चुलत, आणि ही रश्मी आहे. हाय. तर बघा आमच्या त्या हळदीला असं सगळा माहोल चालू आहे, वातावरण खूप मज्जा येते इकडे हळदीला गावाला. सोयरे मंडळी बसलीत आमचे, मोठी माणसं. इकडे जेवण चालू, दाखवते जेवणामध्ये काय काय करतायत ते. अरे वा, मस्त मस्त वास सुटलाय जवळ्याचा. जवळा आहे, जवळा, आणि व्हेज पण आहे, आणि ते नॉनव्हेज मध्ये जवळा केलाय ओला. भात शिजतोय, जेवणाचं जेवण झालंय ऑलरेडी. मस्तपैकी जवळ्याचं कालवण झालंय. बघू, वांगा तरी आले, कसली भारी वांगा सुकट. नाव सांगा रे तुमची? आकाश. तुझं नाव काय? संदीप. आणि हा वैभवचा भाऊ ना तू? बरोबर, ओळखला मी, ओळखला. हा हो का? बघतोस का ब्लॉग? मग बघा, सबस्क्रायबर आहेत आपले सगळे, फॅमिली मेंबर आहेत. नीता फॅमिलीला बघतोस ना? नीता किचनला कुठला चॅनल बघतोस? रेसिपी चॅनल पण बघतोस? अरे वा, बरोबर. मिनी ब्लॉग पण बघतात सगळेजण, बहुतेक जण, सगळेजण ब्लॉग बघतात आपले. जेवढे कालपासून जेवढे जण मला मंडळी भेटली, सगळी ओळखीची किंवा बिना ओळखीची सगळेजण ब्लॉग बघतात. खूप छान वाटतं ब्लॉग बघतात. चालू मग ते दाखवते मी काय काय केले. सगळं व्हेज जेवण झालेलं आहे. इकडे भात आहे, ही वाटाण्याची भाजी आहे, हे वरण आहे. इकडे थंडा भरून ठेवलाय टाकीमध्ये, पाहिजे तेवढं थंड प्या. थंड आहे. पायनॅपल ज्यूस आहे, कोल्ड्रिंक पेक्षा हे बरं आहे. ही बघ, हिरोईन आली बा आमची. मग किती किलो आहे? 100 किलो. आणि तो पण काय मटनच आहे का? तो चिकन आहे. अच्छा, 20 किलो चिकन आहे आणि 100 किलो मटन आहे. तिकडे चिकन शिजतोय. रेसिपी राहिली, उशीर आली मी, नाही तर रेसिपी भेटली असती याची. मटन आहे बोकडाचा 100 किलो. आणि ये वाटण आहे काय? ये है वाटण. ये है वाटण. इसमें है खोबरा आणि कांदा है. ए नीता, आम्हाला तंदुरी बनवून दे ना संध्याकाळी. आम्ही जेव्हा सांगतो तर आम्हाला तू काय बनवूनच देत नाही. का उपयोग त्याचा? अरे मी तुमच्यासाठी रेसिपी बनवते, शूट करून कशासाठी ठेवते, तुम्ही बनवा. त्या तुम्ही बनवा. करतो, आमच्या मित्रांना शेअर करतो, त्याच्यानंतर तुझे व्ह्यूअर्स वाढतात. कधीतरी अशी चवीला गोडगो म्हणजे तोंडाला लागू दे चवीला. चालेल, चला बनवू. चला, मामाच्या पोरीचा, मावशीचा. हे बे असे छळतात. ही मामाची मावशीची पोरं सगळी आहेत, छळतात मला. यांना तंदुरे पाहिजे ना करून. आईस्क्रीम वाटते करवला आणि नवरा पण. आईस्क्रीम म्हटलं सगळ्यांना, जेवढे आहेत मंडपात त्यांना सगळ्यांना आईस्क्रीम म्हटल्यात नाही यांनी. हे बाकी जी मज्जा आहे.
पिशवीवरून पैसे जमा केलेत. हा एवढे पैसे जमा केलेस? सकाळपासून इथेच आहे. या सगळ्या बहिणी आहेत, काकांच्या मुली आहेत सगळ्या जणी. अजून आहेत बऱ्याच जणी जेवढ्या आहेत. अरे थांब रे, एका अजून 1 डझन आहे जवळजवळ. जेवढे आहेत तेवढ्यांचे फोटो काढले मी, शूटिंग केले. हा या सगळ्या काकांच्या मुली आहेत. रात्रीचं जेवण चालू आहे इकडे. हे बघा कृपा पहिलेच पंक्तीत बसले. मटन मटन करी नाही, मटन ग्रेव्ही आहे. आणि चिकन रस्सा. चिकन रस्सा. अरे नुसतं रस्साच आहे. चिकन कडे हाय 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 हाय. राईस. गर्दी बघू शकता जेवायला. जेवढी इकडे माणसं आहेत तर त्या मांडवाच्या बाहेर पण तिकडे भरपूर गर्दी आहे जेवायला. दोन पंक्ती उठलेल्या आहेत. आता तिसरी चौथी अजून तेवढीच माणसं बाकी जेवायची. इकडे ही बसले. काय 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 बोल बोल. सगळे गप्प बसतात का? आधी नुसती बडबड करतात. असं जो मगाशी आता मगाशी राजेश्री मम्मी सांगते तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात, तू असेच बनवत राहा. मी कॅमेरा समोर बोलला ना, आता नाही बोलते बोलला. आता बघ आता काय बोलत नाही. बोल आता काय बोलतो सर. माझ्या किचनचे व्हिडिओ आम्ही रोज आवडीने बघतो. माझ्या मुलीला खूप आवडतात आणि तिच्या घरी रोज काय मेजवानी असते स्पेशल बघायला मिळते. कोणी जरी पाहुणा घ्यायला बँशेतला तरी आम्हाला माहिती नसतं, पण तिच्याकडून माहिती पडते. मग आवडतात की नाही व्हिडिओ? 1 नंबर आवडतात ना. चला थँक्यू एवढा. अरे काहीतरी बोल चॅनल बद्दल आपल्या. एवढं बघतास ना तू पण. नाही 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 कॅमेरा समोर बोलायचं. असं कसं नंतर बोलणार. बोल काहीतरी चॅनल बद्दल. किचनच्या व्हिडिओ चॅनलचे आम्ही रोज बघतो. खूप छान असतात. घरामध्ये काय काय शिजतं ते आम्हाला परत आमच्या घरात शिजवायला लागतं. नवीन आयटम एक पंचायत होते की रोज रोज ते करायला लागतं. भिवंडी मार्केटची पण माहिती मिळाली. भिवंडी कशी आहे कळालं तुम्हाला? अरे किती जण कालपासून एवढ्या जणांकडे ऐकलं ना. जे लोक म्हणजे कधी बघत होते ना ते बहुतेक जणांना माहिती पडलं. आणि सगळेजण एवढे सपोर्ट करतात. सगळेजण व्हिडिओ बघतात. त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सहकार्य केलं तसं जाता स्नेहा किचन ट्रॅव्हल आहे. हिचं पण चॅनल आहे युट्यूबचा. हिला पण सपोर्ट करा आणि पिंट्याला पण सपोर्ट करा. विचार थांबलाय. चला जेवले का तुम्ही लोक? धन्यवाद. थँक्यू. असा सपोर्ट करत राहा. आमच्या घरी माझ्या घरी आले आणि कोणाला चांगली मेजवानी भेटली ना असं होणारच नाही.